नमस्कार मंडळी, आज वाचूया अमृतवेलचा भाग 12वा. चला तर मग सुरुवात करूया. बंगल्याच्या पायऱ्यांवरच नंदाला पार्वती भेटली. वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले तेव्हा तिला मोठे नवल वाटले. तिच्या मनात आले, कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंथरुणात पडून राहिली असेल. नाहीतरी श्रीमंतांची घड्याळे शोभेपुरतीच असतात. पाऊल न वाजविता नंदा शयनगृहात गेली. वसुंधरेच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली. मधुरेसाठी मुंबईहून आणलेली बाहुली टकमक बघत वसूच्या कुशीत विसावली होती, स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी. ती बाहुली पाहून नंदाला हसू आले. वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा? तिला मुलांची फार हौस आहे का की? 9 वाजून गेले तरी वसुंधरा गाढ झोपली होती. मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते. म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात कुढत आणि रडत बसली होती की काय? वसूच्या उशालगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली. कसली तरी औषधांची बाटली होती तिथे. टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली. झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती. नंदा मनात चरकली. देवदत्तांचे मगाचे उद्गारही तिला आठवले. किती विचित्र होते ते. मनुष्य सुखानं जगू शकतो तो धुंदीत, मग ती धुंदी कसलीही असो. या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का? ही दोघे असे एकाकी आणि दुःखीजीने का जगत आहेत? सारा दिवस नंदा नकळत देवदत्ताविषयी विचार करीत राहिली. मध्येच एक विचित्र कल्पना एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढीत तिच्या मनाशी खेळू लागली. शेखरच्या आधी देवदत्त आपल्या आयुष्यात आला असता तर? या कल्पनेचा तिला राग येत होता. पण तिला बाहेर ढकलून मनाची दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते. देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी? तो दुःखी आहे म्हणून? एका बुद्धिमान तरुणाविषयीची ही करुणा आहे की? आपल्या वेड्या मनाचा तिला राग आला. हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमली. पोर तशी लागवी होती. मावशी मावशी करीत ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागली. नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागली. लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो? या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले. लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली. ते दृश्य इतके लोभसवाणे होते की तिचा पापा घेण्याकरिता नंदाने तिला जवळ ओढले. मधुरेने ते लगेच पुसून काढला. फरंगटून ती म्हणाली, आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला? तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले. एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधीच जागी झाली. नंदाचा हात धरून ओढीत तिने तिला बागेत आणले. पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी तो बघ तांबडा कांदा. मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली. थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले. लगेच मधुरा उद्गारली, कांदा पांढरा झाला, कांदा पांढरा झाला. मधुरेच्या कल्पनेचे हे स्वैर नर्तन रात्रंदिवस चालू असे. एके दिवशी तिने नंदाला विचारले, आभाळाच्या झाडाचं मूळ कुठं असतं ग मावशी? नंदाने तिला शरणचिठ्ठी दिली. या 5 वर्षांच्या चिमुरडीला आभाळ झाडासारखे का वाटावे हे काही केले तिच्या लक्षात येईना. 1-2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेली. वर चमचमणाऱ्या चांदण्यांकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी आभाळाच्या झाडावरील ही फुलं बघ. मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवून ती म्हणाली, हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात. आभाळाचं हे झाड हलव की तू, म्हणजे खूप खूप चांदण्या खाली पडतील. मग त्या घेऊन मी खेळत बसेन. तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची. मधुरा इतकी हुशार होती, पण ठोकळ्यांचा बंगला करायला बसवले की तिचा हा सारा तल्लखपणा नाहीसा होई. कुठला तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती ठेवायची. नंदाने तिला 3-4दा नीट बंगला रचून दाखविला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खनपटीला बसली. तेव्हा मधुरा म्हणाली, मी नाही बांधणार बंगला. तो बांधला तर राक्षस राहायला येईल त्यात. तिच्या त्या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला 3-4 दिवसांनी कळला. ती रोज उजाडताच उठे, चहा घेऊन लायब्ररीत जाई. पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे.
एखाद दुसरे वाचायला घेऊन येई. एके दिवशी ती जरा उशिरा उठली. चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली. याच वेळी मधुरा जागी होऊन वरांड्यात आली होती. नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली, मावशी, मावशी तिकडे जाऊ नकोस. नंदा एकदम थांबली. मधुरा धावत धावत तिच्याजवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाली, तिकडे जाऊ नकोस मावशी. का ग? एक राक्षस राहतो तिथं. तो ठार मारून टाकेन तुला बंदुकीनं. मधुरेच्या स्वैर कल्पनेचे हे नवे उड्डाण असावे असे वाटून नंदाने हसत विचारले, त्या राक्षसाचं नाव काय ठाऊक आहे तुला? मधुरेने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्या हातांना कंप सुटला. मुद्रा एकदम पांढरी फटक झाली. नंदाच्या हातातला तिचा हात घामेजला. विलासपूरला आल्यापासून तिला फीट आली नव्हती. ही फीट येण्याची पूर्वचिन्हे आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती, पण मधुरेच्या हाताचा कंप हळूहळू थांबला. तिचा चेहरा थोडा उजळला. नंदाला वाकवून तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली, कुणाला सांगू नकोस हं मावशी. त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब. भाईसाहेब? भाईसाहेब कोण? माझे बाबा. आई देवदत्त म्हणते त्यांना.